नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर अविनाश भाऊ, आज नमस्कार. आज आपण आजची तारीख मला वाटतं 11 आहे ना, 11/2/2025. आपलं गाव जळगाव जिल्ह्यामध्ये बोदवड तालुका. तर आज आपण या ठिकाणी तुमच्या बागेची एक व्हिजिट करण्यासाठी आलो. तुम्हाला रोपं देऊन किती वर्ष झाले? 4 वर्ष म्हणजे चौथं रनिंग आहे बरं का, पूर्ण नाही झाले. मी तुम्हाला रोपं दिले 4 वर्ष, चौथं रनिंग आहे आपलं. आणि मला वाटतं मागच्या वर्षी पण तुम्ही काही अंशी माल काढला. हा तुमचा सेकंड बर आहे. आता हा लागलेला अमृग बर आहे आणि याच्यावर आंबे पण लागतोय. तर तुम्हाला मी हे रोपं देऊन लगभग 3.5 वर्ष पूर्ण झालेले. किती लागवड केली तुम्ही? पूर्ण 22 एकर लागवड केली. 22 एकर. लगभग आपण 4,000 रोपं माझ्याकडून नेलेले. आता त्याच्यामध्ये 4 वर्ष पूर्ण झालेले अर्धेत आणि 3 वर्ष झालेले अर्धे, बरोबर. मी तुम्हाला स्वतः रोपं दिले. तर तुम्हाला रोपं दिले तर तुम्ही सॅटिस्फाईड आहे का डिससॅटिस्फाईड आहे? समाधानी ना? आता समाधानी काय तुम्ही नेमकं? कारण आम्हाला त्याचं नियोजन आणि त्याची कन्सल्टन्सिंग बरोबर हे एक नंबर योग्य मार्गदर्शन मिळालं, त्यामुळे सॅटिस्फाईड आहे. तुम्हाला रोपे ओरिजिनल दिली आपण, हो, मार्गदर्शनही व्यवस्थित केलंय. हो, अक्षरशः तुमच्या त्या झाडाची फांदी मोडलेली समोर या इकडे. हो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला मी कन्सल्टन्सी करत असताना जेही खर्च दिला, तर असं तुम्हाला वाटतं का कुठेतरी की मी जास्त दिला किंवा रेग्युलर नाही दिला? नाही नाही, अजिबात नाही. काही नाही, फक्त खत आणि फवारणी, खत आणि फवारण्या. दुसरं काहीच हे बघा, फांदी पार तुमची झाडाची ते मोडलेली आहे. हो. आणि चांगल्या प्रकारे तुमच्या झाडाचे फळं, चांगला माल लागलेले समोर आहे बघा. तुम्ही वजनामुळे फांदी मोडली. वजनामुळे आता जास्त माल लागल्यावर तुम्ही सपोर्ट दिला नाही, मग थोडीफार तर मोडणारच. तर तुमच्या झाडाची क्वालिटी चांगली आहे, फळं पण चांगले लागलेले आणि आंब्यावर पण लागतोय. इकडे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे माल लागलेला आहे. साईज पण एक नंबर आहे. साईज पण आहे आणि मालही खूप संख्येने लागलेलं आहे, बरोबर. आता तुम्ही माझ्या शेतात पण आले होते, आमच्या परिसरात, पैठण परिसरात तुम्ही बागा बघितल्या. तर तुम्हाला 4 वर्षाची 16x16 लागवड आहे आपली, बरोबर आहे. तर हाईट, क्वालिटी, ग्रीनरी, माल लागणे, फळं कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, मी जे तुमचं मार्गदर्शन करतोय, आता झाले 3 वर्ष तुमचं गाईडलाईन माझ्याकडेच आहे. याच्या व्यतिरिक्त मी आज इतक्या लांब आलो, 200 किलोमीटर आलो मी. तुम्ही मला किती पैसे दिले? 5,000. आता मी जर बोललो, लोक म्हणतील यांच्या तोंडाने सांगताय. मी म्हटलं साहेब, 200 किलोमीटर येणं, 200 जाणं काही पॉसिबल नाही माझ्याकडून, पण तुम्ही आग्रह केला आणि त्या आग्रहास्पद मी आलो. 2 वर्ष चालू आहे आपलं की साहेब तुम्ही या, साहेब तुम्ही या. 2 वर्षापासून तुम्हाला बोलवा. ठीक आहे ना, पण माझ्याकडे पण लोड असतो साहेब. मी आलो आज, ठीक आहे. आणि आल्यानंतर मला चांगलं वाटलं. बघा ना तुम्ही इकडे, तुमचे म्हणजे साहेब थोडे नाही, 4,000 क्वांटिटी आहे. 4,000 झाडं म्हणजे जोक नाही आहे. 4,000 झाडं लावणं म्हणजे चेष्टा पण नाही ना, एवढं मॅनेजमेंट करणं, एवढं सगळं. आणि हे सगळं तुमच्या भरोशावर आहे आणि आम्ही फक्त करणार आहेत. सर्व तुमच्या भरोशावर. सगळं नाही, पण आणि तुम्हाला आता आपण रिझल्ट दिला पण. मागच्या टायमाला आम्हाला वाटलं की बाहेर येईल म्हणून, पण तुम्ही सांगितल्यानंतर एवढा बाहेर आला की आम्हाला विश्वासही भेटला नाही की बाबा एवढा वार कसं. नाही, बरोबर. नाही, आंब्यावर पण लागलेलं आहे, लागतोय पण अजून. आता याच्यावर ऑलरेडी मिरग असल्यामुळं तुटून जेव्हा जाईल तेव्हा अजूनही आंब्यावर तुमचा वाढेल. हे बघा तुम्ही. आता व्हरायटी अजून कशी पाहिजे साहेब? वरती करा, उचला, खालून टाका. नाही, तुम्ही पण जाओ. हे बघा तुम्ही, आता 3 वर्ष पूर्ण होऊन 4थं रनिंग आपलं. बघा आता तुम्ही तिघांनी पण उचललं. कशी व्हरायटी पाहिजे? माल किती सुपर आहे, क्वालिटी भारी आहे. एकंदरीत मी तर समाधानी झालोच. आणि पानं बघा साहेब तुमचे झाडाचे, मोठमोठाले पानाची क्वालिटी बघा साहेब. हे बघा, पानाची ग्रीनरी म्हणा, पुन्हा पानाची जी थिकनेस म्हणा, पानाची रुंदी म्हणा, एकदम जबरदस्त आहे. मका घेऊ नका म्हटलो तो, मका घेतली. नाही, आता लास्ट आहे साहेब, खर्च तर करावा लागतो त्याच्यामुळे. नाही, मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे बघा, मोसंबीमध्ये सोयाबीन घ्या, तूर घ्या, मूग घ्या, चवळी घ्या, उडीद घ्या, ताक घ्या, हरभरा घ्या, ढेंचा घ्या, अद्रक घ्या, भुईमुग घ्या, कांदा घ्या, गोबी घ्या, कपाशी घ्या किंवा फुलाची शेती. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मकाच घ्या. आता आम्ही सांगितलेले अवॉइड करणारे जे पिकं आहेत त्याच्यामध्ये टमाटर, मिरची, भेंडी, वांग, गहू, ज्वारी, बाजरी, मका, ऊस, पपई, केळी, शेवगा आणि वेलवर्गीय तुम्हाला अवॉइड करा. तो हे बघा साहेब, तो आंब्यामाल पण नाही आहे आणि तो मृगबर पण नाही आहे.
तो मध्यंतरी आलेला अडकणबार म्हणतो आम्ही त्याला, आणि तो जास्त काही नसतो, क्वचित झाडावर तो असतो. पानं बघा आता तुमचे साहेब झाडाचे किती मोठमोठे पानं आहे बघा आता तुम्हीच. बरं एवढा आहे पण. शेतकऱ्याला तुम्ही यातून काय मेसेज देऊ शकता? मोठमोठे पानं आहे, काही प्रॉब्लेम नाही, मोठमोठे आहेत. व्हरायटी एक नंबर आहे. Variety एक नंबर आहे, पूर्ण मोबाईल वस्तू पानावर. हां मोठमोठे आहेच ना साहेब, मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं. बरं शेतकऱ्याला तुम्ही काय मेसेज देणार? शेतकऱ्यांना आम्ही हा एकच मेसेज देऊ शकतो की 24 घंटे साहेबांची केव्हाही कॉल करा, साहेब तत्पर आहेत आणि योग्य मार्गदर्शन आहे. बरोबर. आणि खर्च वगैरे? खर्च रिजनेबल आहे आणि खत पण रिजनेबल, जे चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं खत देता तुम्ही हां, ते योग्य. सुमोटोमो झालं, बरोबर आहे. ॲग्रिकॉन झालं, ॲग्रिजिओ झालं. बरोबर आहे. आपण जे दिलेलं आहे तुम्हाला, ज्या प्रोडक्टचे रिझल्ट आता ते देतो, आणि ते जर दिले नाही तर आम्ही टिकूनही नाही राहणार हो. नाही हाचा विषय तुम्हाला जर मी बोगस दिले, त्याचं रिझल्ट नाही आला, तुम्ही तरी कशाला येताल माझ्याकडे मग? नाही. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अनुभव, नवीन नवीन माहिती आमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम बघायला मिळेल. आशा करतो व्हिडिओमधून आपल्याला आतापर्यंत जे आपण गोष्टी केल्या यापासून शेतकऱ्याला ते समजले असेल, त्यांच्यापासून शेतकऱ्याचा फायदाही होईल. आणि व्हिडिओमध्ये तुमचा नंबर देईल सर. हो चालेल, काय हरकत नाही. हां, शेतकऱ्याला तुमची जी प्रतिक्रिया ती खूप महत्त्वाची आहे, कारण आम्ही सांगितलेला विश्वास बसत नाही. तुम्ही जे बोलता ते शेतकऱ्याशी आत्मीयतेने प्रामाणिक बोलता, कारण एकमेकांशी खरं बोलणारा हा शेतकरीच आहे. बरोबर. आणि मी कुठल्या कंपनीची जॉईंट नाही, मी काही कुठला दुकानदार मला काही देत नाही. मी जे काम करतो ते खूप कमी पैशामध्ये आणि प्रामाणिकच काम करतो, आणि त्याचेच आज हे इथं रिझल्ट आहे. बरोबर. तुम्ही कष्ट केले मान्य मला, पण आपली प्रामाणिकता आणि तुमचं जे करण्याचं धाडस म्हणा, किंवा तुम्ही जे प्रयत्न करता, हे त्याचं सगळं फळ आहे. हो. आज रोजी तुमचा माल हा जो तुमच्या 4000 झाडावरती, मान्य करतो मी, यावर्षी कमी आहे. कमी म्हणजे कसा, तुम्ही म्हटलं तसा नाही, 70-80 टन तसा नाही आहे, तोही लागल, पण त्याला 1 वर्ष अजून वेळ आहे. आणि हे अनमोल मार्गदर्शन तुमचं, हा तर त्याची झाडाचं पण साथ पाहिजे. बरोबर आहे, ते तर करणारच मी. आणि झाडाचं वय आपल्या कमी आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला लागल तसा माल काढून देतो मी. फक्त तुम्ही वेळेवर काम करणे आणि मी सांगतो तेच करणे. ओके सर, धन्यवाद. ठीक आहे.